नेरळ येथील वाकस येथे असलेल्या विजय इस्टेट प्रोजेक्टच्या माध्यमातून 300हून अधिक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या संदर्भात जागरूक नागरिकांनी समोर येत पत्रकार परिषदेअंतर्गत या संपूर्ण फसवणुकीची माहिती दिली आहे। 2018 साली बिल्डरने ग्राहकांचे अर्धे पैसे घेऊन काम बंद केले। त्यापूर्वी अनेकांनी या ठिकाणी काहींनी पूर्ण रक्कम बिल्डरला अदा केली आहे, तर काहींनी बँकेतून लोन घेऊन या प्रोजेक्टमध्ये पैशांची गुंतवणूक केलेली आहे। मात्र या नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक देखील आहेत। विजय इस्टेट प्रोजेक्टच्या कडूनही मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधीची फसवणूक करण्यात आलेली आहे। तर विजय ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अटक करा, PML कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता हे घर खरेदीदार नागरिक करत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घर खरेदीदार भीमराव वाघमारे यांनी दिली आहे। विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या प्रकल्पामध्ये नेरळ येथील गृहप्रकल्पामध्ये जवळजवळ 350 लोकांनी घर खरेदी केलेलं आणि त्या 350 लोकांनी जवळजवळ 90% पर्यंत पैसे सर्व भरलेले आहेत। 2015 साली तो प्रोजेक्ट सुरू केलेला आणि 2018 साली त्याचं पोझिशन मिळणार होतं, परंतु 2018 साली बिल्डरने ते काम थांबवलेलं आहे आणि काम थांबवून तो फरार झालेला। आणि आज तागायत आम्हाला घर मिळालेलं नाही आहे। तर आम्ही त्याच्याविरुद्ध 2021 साली FIR केलेला। त्या FIRमध्ये त्याला अटक झालेली आहे। अटक झाल्यानंतर आमची कोर्टाकडे एवढीच मागणी आहे की त्या कोर्टाकडे आणि पोलिसांकडे जे लोक इन्व्हेस्टिगेशन करतात त्यांनी फास्ट इन्व्हेस्टिगेशन करा आणि आम्हाला न्याय द्या। त्याच्यावरती जे त्याने मनी सायफलिंग केलेलं आहे, पैशाचा घोळ केलेला आहे, त्याची लवकरात लवकर PMLA द्वारे तुम्ही ते तपास करा, MPID लावून आम्हाला न्याय मिळवून द्या आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती ते केस चालवा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या।